चल तुला जायची खाली चला. अरे पडून नका जाऊ चला. तू पायी चालते का शेतामध्ये? हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. तर आज आम्ही आलो आहे आमच्या मम्मी पप्पाच्या घरी आणि ते पण शेतामध्ये घास कापण्यासाठी. कशासाठी आलो आहे ग? हां, घास कापण्यासाठी. हंबाला खाऊन यायचा ना. मस्त सूर्यास्त होऊ राहिलाय समोर आणि आजी आमची घास कापतीये. आता आम्ही पण थोडासा कापू लागणार आहे. आमचे बाबा घरी नाही आहेत, बाबा लग्नाला गेलेले आहेत. हो ना ग? इकडं बघ, बाबा कुठे गेले? आम्ही घास कापायला आलो. सांग ना. मावशी का गेले? हा, मावशीच लग्नाला गेलेले बाबा. हो ना? तू दिसत नाही ना बाबा मला. घास कापायला आली का? आजी सोबत घास कापते का? हा, छान असा पुढे सूर्यास्त चालू आहे, जो की खूपच छान दिसतोय. सूर्य मावळतीला चाललाय. कालच्या व्हिडिओ तुम्हाला मी सूर्योदय दाखवला होता आणि आज सूर्यास्त दाखवते, तो पण गावाकडचा. आजी कुठे आहे ग? चला आजीला घास कापू लागू आपण. किती कापायचं? 2 आपे. पिलूला पण सांग का? शाळा घास कापशील? ते बघ कसं चाललंय. येत तुला वावरात चालता येतं? चालता येतं बाळाला? कसे चालतं? वरती जा, वरती बघ. हाय हाय. चूचू कुठे? चूचू 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 कुठे गेली आपली? चूचू आहे. बऱ्याच दिवसानंतर शेतामध्ये गेल्यावर खरंच खूप छान वाटतं. त्यात सूर्यास्त बघायला अजूनच छान वाटतंय. सगळीकडे हिरवगार रान आहे आणि त्यामध्ये मस्त असं बसून सूर्यास्त बघण्यामध्ये काहीतरी वेगळाच आनंद भेटतोय. त्यात सूर्य आणि त्याच्यासमोरच ती नारळाचे झाडं ना, ते आणखीनच छान दिसत आहेत. श्राव तर खूप रमली आहे. तिचे मी 3-4 फोटो काढले आणि त्यामध्ये ती भरपूर सारी खुश झाली आहे. आता घास तोडती आणि आईला आणि मम्मीला मदत करते. तर चला, मी पण थोडासा घास वगैरे कापू लागते, आईला मदत करते माझ्या, जेणेकरून मग पटपट काम आवरेल. आजकाल थंडीचा अंधार पण पटकन पडतोय, तर लवकरच घरी जायचंय. तर चला घेऊयात काम आवरून. लय उशीर झाला ना आपल्याला. हो ना पिलू? हे बघ सगळीकडे अंधार पडलाय. सूर्योदय सॉरी भाजी नाहीये ती, घास आहे. काय आहे? घास आहे, घास. आजी बघ घास गोळा करते ना. हे 2 आताच्याला हे 2 सकाळच्याला आहे ना ग. 4 वाफे कापले. आपल्याला बराच वेळ लागला पण एवढे वाफे होते. उशीर झाला ना. घास गोळा करते का आजी? त्या मावशी आल्यामुळे उशीर झाला ना. माझी काकीन मावशी आली त्यामुळे बराच उशीर झाला आम्हाला घास कापायला. घास कापले आम्ही. ते बघ पक्षी, तुम्हाला दाखवते. चालले का पक्षी त्यांच्या घरी? ते त्यांच्या बाळाकडे चालले का? बाय कर चालला. इकडे बघ, बाय केला. कसा केला? बाळा, त्यांचा बाळ त्यांच्या घरी आहे. त्यांच्या घरी त्यांचं बाळ. काय झालं? घासाने हात खराब झाले. आईचे तर बघ कसे झाले. आईचे किती झाले बघ. तुझे बघू, तुझे पण खराब झाले. तू नेल पेंट लावली का गाज? दाखव. छान 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 छान. घरी जायचं का आता? ठीक आहे. मम्मी तुमच्या घासावर मावा आहे का ग? माझे हात एवढे काळे. हात काय झालं? आता 2 दिवसात एवढं? माझे हात काळे झाले. पिलूचे पण हात काळे झाले. आजीचे पण हात काळे झाले. चला ना आजी घरी, आता उशीर झाला ना. आता थंडी वाजायला लागली ना बाळा. बाय आजी, आम्ही चाललो घरी. तुला
ओझं उचलून द्यायचं का? आजीला ओझं उचलून देऊ एवढं, मग जाऊ आपण. जायची? चला. धर. 4 बाजून बांधायचंय का? अगं थांब. नाही उचलणार? उचलन. मला तर नाजूक समजती का? ह्या गाण्याने कॉपीराईट यायला बसलंय. फुल गाणं चालू आहे. तू किती रडली होती माझ्या लग्नात? मी तर अजिबात नव्हते रडले ना. रडले होते? मला का भाऊनी भाईयांनी रडूनच नव्हतं दिलं. डायरेक्ट धरून गाडीत बसवलं होतं. पप्पाला खरंच लय उशीर झाला. का बरं नाही आले? नाही यायला पाहिजे होतं. नाही छान वाटतं की इथं? छान वाटतं की इथं? चल देऊ का उचलून? आजी आली का ग? कुठे आहे आजी? लय लांब राहिली ना. बाबा आलेच नाही वजन न्यायला. किती उशीर झाला. आमचा घास वगैरे कापून झाला. शेत थोडंसं लांब आहे, त्यामुळे घास कापायला उशीर झाला. आणि माझे पप्पा गेले इन्व्हिटेशन कार्ड द्यायला, तर मग त्यांना यायला पण बराच उशीर होणार होता. मग आम्हीच गेलो होतो. पण आता बऱ्यापैकी अंधार पण पडला आहे आणि थंडी पण वाजायला लागली आहे. हे बोरीचे झाड आहे आमचं, छान छान, ज्याला सध्या तर बोर नाही आहेत. आता येतील संक्रांतीच्या टायमिंगला. आणि शाऊला खूप आनंद झाला शेतामध्ये येऊन. तिला तर मस्त वाटतंय. पण आई खूप कंटाळी आहे. तुला उचलून पण घ्यायचं असतं हो ना. चला जातो आता आम्ही घरी, मग भेट. आणि हे किती 150चे होते का? आणि ते किती बनी? 500 का? 1 रुपयाला एक वाडा आहे का? हा मग ऊसच घेत जा ना, कशाला उगीच एक. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सकाळी सकाळी पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते आज. पहिल्यांदा आपल्या घरी पपया आल्या असतील नाही ना ग? किती छान आल्या होत्या का? ते गेले काय? मोठे झाले? नाही पपईचं झाड नाही. पपई आमच्या घरासमोर ना या कलरच्या 2-3 प्रकारच्या शेवंती होत्या. एक व्हाईट होती, एक येल्लो होती आणि एक ही पिंक आहे. तर सगळ्या गेल्या आहेत, फक्त एवढी एकच राहिली. तिचा पण कलर एवढा छान दिसतोय ना की बस म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करूया. थोडीफार कोरपड पण आहे. आणि इकडे मम्मीची कशाचे वेल आहेत, आय थिंक वालाचे वेल आहेत, ते पण आलेले. त्याचे पण फुलं एवढे छान दिसत होते, ते पण तुमच्यासोबत शेअर करावं. आणि मम्मीने बनवलं आहे शाऊसाठी पुरी. तर चल. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. पैसे पहा, माझी मम्मी पैसे मोजती आहे, तेव्हा ती पैसे करती. आजीकडून पैसे घे ना आपल्याला. आजी मला थोडेसे शॉपिंगला देते का आम्हाला. तर आम्ही चाललोय राऊरीला. मम्मीचे ब्लाऊज शिवायला टाकायचे, माझे पण 1-2 ब्लाऊज शिवायला टाकायचे आहेत. आणि अजून बरंचसं काम आहे आज पण नवरीचं सामान घ्यायचं आहे. त्यानंतर शाऊचे केस कट करायचे थोडेसे. अजून हेअरस्टाईलचं सामान घ्यायचं आहे, तिचं बांगड्या घ्यायच्या आहेत. तर त्यासाठी निघाला. श्रावा पप्पा ही बघाव. अयो तोडू नको मला. का त्यांचा सोफा तोडती तू? त्यांचा सोफा का तोडतीये? तोडून टाकती का? चला आता आम्ही निघतो राऊरीला. त्यानंतर तिकडून नवरी आणि नवरीची मम्मी पण येणार आहे. तर सगळे मिळून मस्त शॉपिंग करणार आहे आम्ही. स्टेट येऊन इकडे मी आले होते मम्मीच्या ब्लाऊजला अस्तर घ्यायला आणि माझ्या ब्लाऊजला पण थोड्याशा नॉट घ्यायच्या होत्या. त्यानंतर आम्हाला जायचं आहे शाऊची कटिंग करायला. कटिंग करताना बाळ कटिंग किती शांत बसली की खरंच. इतकी रडती दोघं तिघांनी धरून ठेवावं लागतं तिला. नाही जास्त केलं ना काही नाही. मावशी तुला माहिती आहे आपल्या मावशी आहे ना, ती गुडगल आहे. ती काय रडत असते का? गुडगल कधी रडतच नाही. सरळ भाषा. सरळ बसायचं बाळा ना.
श्रावची कटिंग झाल्यानंतर आम्ही आलो होतो नवरीसोबत. इकडं नवरीच्या ओढण्या घ्यायच्या आहेत आम्हाला 2-3, तर त्याच बघण्यासाठी इकडं आलेलो आहे. नाही हो काका, ही अशी एकदम गोल्डन, गोल्ड पावरलो मी. हा एकदम गोल्डन टाईप साडी घ्या नाही तर तिकडं. नाही साडी घ्यायची गरज नाही काही. हा. हे ब्लाऊज पीस आहे का? हे हो, काय हो हे काय ब्लाऊज पीस आहे का घागऱ्याचे? ब्लाउज पीस आहे. घागरा वगैरे शिवायला पण आहे ना असं ना? हा बघ काय. हा काकीचे ब्लाऊज घ्यायचे होते ते घेतले आणि त्यानंतर आता ओढण्या पण घेऊन झाल्या की इकडे आलो आहे आम्ही आता बांगड्यामधला चुडा वगैरे घेण्यासाठी. तर भरपूर सारी शॉपिंग एकाच दिवसामध्ये आम्ही करून टाकली आहे, जेणेकरून उद्या यायला परत नको म्हणून. बघूयात आता जी थोडीफार शॉपिंग राहिली ना ती पण करून घेऊयात. अजून थोडासा टायमिंग आहे, जर झाली अशक्य तर सगळी होईल, नाही तर मग उद्या थोडंफार काम राहील ते मग उद्या परत 1-2 लोक येऊन करून घेतील. हे आवडलं होतं हे दिसायला छान दिसत होतं. लाड नाही वाटत. केवढं पायाला लावून बघ ना, ते केवढं झालं अशी हा. लड्डू गोपाल नाही घेतला, तो घ्यावा लागतो. तो कंपल्सरी असतो लड्डू गोपाल. श्राव इकडे बघ. इन्व्हिटेशन कार्डचा ट्रेंडिंग एक व्हिडिओ बनवायचा होता, त्यासाठी गुलाबाचे फुलं लागत होते. ते फुलं घेतले आणि आता घरी गेल्या गेल्या तो व्हिडिओ पण बनवून टाकूयात म्हटलं. तर डेकोरेशन करायला घेतलंय. घरी आल्यानंतर अशा मस्त पत्रिका मांडल्या आहेत, त्यावरती जुगाड करून मस्त गुलाबाचे फुलं, त्यामध्ये बॉक्स आणि त्यावरती गणपती बाप्पा, असं काही आमचं डेकोरेशन आहे. आणि फायनल व्हिडिओ तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड करा, नक्की जाऊन चेकआउट करा. आणि हे माझं पिटुकलं ज्याने भलभल मदत केली आहे ना नवरी बाई. चल ठेव ठेव. लाल नाही का? लाल नाही ना तुझ्या ग. इन्व्हिटेशन कार्डचा व्हिडिओ बनवून झाल्यानंतर आम्ही लगेच अक्षताचा व्हिडिओ बनवायला घेतला होता. तर इथं छोटंसं डेकोरेशन केलं, हे मात्र आर्टिफिशियल फ्लॉवर्सनीच केलं, कारण की फ्लॉवर्स आणायला जायला खूप लांब होतं. म्हणून म्हटलं चला आपण जुगाड करूयात. तर हा पण व्हिडिओ खूप सुंदर झालाय, हा पण एडिट करून आपला पोस्ट झालेला आहे, तो पण नक्की चेकआउट करा. सावा मावशीच्या अक्षता झाल्या का तयार? कुठे आहे अक्षदा? या का? कुणी केल्या तयार? कुणी केल्या ह्या तयार? जिनी. अजून कोणी केल्या? अजून कोणी केल्या? आजीनी, मावशीनी नाही हा, तनु दीदीनी. अजून अजून आता तू एकटी करती का? आता तू उठ ना थोडा वेळ. कुठं जायची? कुठं? बाबा का? बाबाच्या घरी चल.